जय भीम, जय महाराष्ट्र. रविराज रवींद्र चांगो शिंदे, इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. रविराज रवींद्र चांगो शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, इंजिनियर्स असोसिएशन युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक, एकूण महाराष्ट्र टी महामंडळ युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी महायुनियन, अशा एकंदरीत 10 युनियनचे एक अध्यक्ष या नात्याने कामगार संघटना चालवतो. सेवेमध्ये गेली 16 वर्ष असल्यापासून ह्या कामगार संघटनेचं नेतृत्व करत आहोत. कारण देवत कामगार नेते चांगो शिंदे, कामगार नेते युनियन लीडर 1960 पासून कामगार क्षेत्रामध्ये आहेत आणि होते. त्यांचं 6 डिसेंबर 2012 रोजी अचानक तब्येत खालावल्याने निधन झालं. मॅसिव्ह हार्ट अटॅक. हे निधन अशा तशा दिवशी नाही झालं. कारण ज्या माणसाने समाजाचे खस्ता काढल्या, ज्या माणसाने समाजासाठी रक्त सांडवलं, ज्या माणसाने समाजासाठी उन्हातान्हातून पायपीट केली, अशा माणसाचं नेतृत्व समाजाला लाभलं. समाज एकीकरण केला. 80च्या दशकात समाजाला विविध घटना दिल्या, कायदे दिले, कामगार चळवळ घडविली, ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका घडविली, दादोजी कोंडे स्टेडियमसाठी जागा दिली, कामगार चळवळ एकत्र करून कामगारांना दिशा दिली, न्याय हक्क मिळून नोकरी धंदा दिला, रोजगार दिला, व्यवसाय दिला, घरदार दिले, कामगार वसाहत बसवली. एवढंच नाही, ते कामगारांचं भविष्य आर्थिक सक्षम करण्यासाठी कामगारांना म्युनिसिपल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बँकेची इमारत 4 मजली बांधून दिली. 80च्या दशकामध्ये आंबेडकरी समाज एकीकरण करून समाजाला भलं मोठं बुद्धविहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जोशी बेडेकर कॉलेजच्या शेजारी मोठं जागेवर दिलं. आजही ते बुद्धविहार आहे, खुले बुद्धविहार. संस्थापक अध्यक्ष देवत कामगार नेते चांगो शिंदे यांचं आहे. भलीभाती कार्य आहे. 70च्या दशकात 2 नगरसेवक, साथी लवंगे, साथी रमेश पंडित दिले. 82 महानगरपालिका प्रस्थापित झाली. 82ला महानगरपालिका प्रस्थापित झाली. 1987ला वसंतराव डावकरेसारखे नगरसेवक खाटण रोड, महात्मा फुले नगर, चंदौली, कोळवाडा, महागिरी वसाहतून जांभी टेंभी नाक्याचा विभागातून 47 प्रभाग क्रमांक दिला. तो नुसता नगरसेवक नव्हते तर महापौर घडवले. विधान परिषदेमध्ये उपसभापती परिषदेमध्ये बसले. परंतु चांगो शिंदे यांनी स्वतःचा राजकीय फायदा कधी घेतला नाही. कारण त्यांच्याकडे स्वयंभू कर्तृत्व होतं, स्वयंभू नेतृत्व होतं, स्वयंभू कामगार चळवळ होती, स्वयंभू आंबेडकरी चळवळ होती. एक नेते महान विश्वाचे होते. शेतकी महर्षी वसंतदादा पाटील यांचा जन्मदिवस 13 नोव्हेंबरला येतो. तसंच कामगार नेते युनियन लीडर चांगो शिंदे यांचा जन्मदिवस पण 13 नोव्हेंबरलाच येतो. म्हणजे विद्वान माणसं 13 नोव्हेंबरला जन्मतात. विद्वान माणसेचं निधन 6 डिसेंबरला महानिर्वाण दिनी होतं. ही त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. म्हणजे त्यांनी खरोखर समाजासाठी कार्य केलं. जुन्या जाणत्या लोकांच्या कालखंडामध्ये 2000च्या शतकाच्या पलीकडे हे कार्य महान होतं. जुनं जाणत्या कामगार चळवळ होतं, सामाजिक नेतृत्व होतं, एक शब्दाला प्रमाण होतं. परंतु आज 21व्या शतकात हे वर्तमान स्थिती बदललेली आहे. फक्त टक्केवारी, पैसा, अर्थकारणातून लोकशाही मार्गाने निवडणुका होतात. या निवडणुकीतून बाजार होतो टक्केवारीचा. संविधान, लोकशाही, घटना हे पायमल्ली होते. आज हे जे लोक कोणी टक्केवारी घेऊन मोठे झालेले आहेत, यांनी समाजामध्ये, नागरिकांमध्ये एक संदेश दिला की महानगरपालिका निवडणुकीमध्ये
नगरसेवक झाल्यानंतर महानगरपालिका म्हणजे पैशाचं कुऱ्हाड आहे. कसे श्रीमंत होता येते, महापालिका लुटता येते. त्यातूनच आम्ही नगरसेवक, सभागृह नेते, शिवसेना गटनेते, पालकमंत्री, नगरसेवक, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री बनतो, आता उपमुख्यमंत्री आहोत. तर हे असा संदेश समाजापुढे गेल्यामुळे आज अशिक्षित पण महानगरपालिकेच्या निवडणुकीत उभं राहायला बघतो, बेकार पण महानगरपालिकेच्या निवडणुकीत उभं राहिलं. त्याला ना अभ्यास आहे, ना सामाजिक ज्ञान आहे, ना सामाजिक राजकारण, ना सामाजिक भावना आहे. उद्देश एकच, टक्केवारी आणि पैसा या भावनाने निवडणुकीमध्ये लढण्यासाठी येतो, फॉर्म भरतो. स्वतःची काही क्षमता नसते, स्वतःची काही कॅपॅसिटी नसते, स्वतःचा काही अभ्यास नसतो, तरी नगरसेवकमधून महानगरपालिकेला निवडणुकीमध्ये फॉर्म भरतो. हा असा संदेश जेव्हा जातो तेव्हा भ्रष्टाचाराची बजबजबुरी नगरपालिका, महानगरपालिकेतून सुरुवात होते, ती मंत्रालय, विधानभवनापर्यंत पोहोचते. आजची स्थिती काय आहे? ना नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये 1 रुपया आहे, ना महाराष्ट्र शासनाकडे 1 रुपया आहे. हे निवडणुका होत आहेत, शासकीय पैशातून होतात, पण कर्ज रोखे घेतात. कर्ज कितीवर गेलं? जे 700,000 कोटी रुपये असेल ते आता 14,000 कोटी रुपयावर पोचलं. महाराष्ट्र शासनात या कर्जातूनच नगरपालिका, महानगरपालिका अपंग झाल्या. टॅक्स प्रणाली गेलीमुळे, एकतर्फी जीएसटी टॅक्स आल्यामुळे महाराष्ट्र शासनावर अवलंबून राहावं लागतं. 3 महिन्याने 33%, 3 महिन्याने शासनाकडून पैसा येतो, त्याच्यावर नगरपालिका, महानगरपालिका चालते. स्थानिक कर, पाणीपट्टी, जन्ममृत्यू कर, शहर विकास कर, या करातून कर्मचाऱ्यांचा पगार निभावला जातो, कर्मचाऱ्यांचा वेतन दिलं जातं. परंतु सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन, प्रॉव्हिडंट फंड टक्केवारी असो 10, 20, 30, या गोष्टी सगळ्या रखडलेल्या आहेत. आणि विशेष निधी महाराष्ट्र शासनाचा घेऊन आम्ही विकास प्रस्ताव घडवतो. गडकरी रंगायतन 36 कोटी रुपये वर्षभरात नाहक दुरुस्तीला खर्च, त्याच्यामध्ये नवीन बिल्डिंग झाली असती. शिवाजी मैदान, शिवाजी टॉवर, क्लॉक नवीन बांधून 25 वर्ष झाली. टी चंद्रशेखर साहेबांनी तोडून नवीन प्रस्ताव, टक्केवारीचा प्रस्ताव. ठाणे महानगरपालिका 4 माळ्याचं भवन आहे, तिथे कोणी अधिकारी सापडत नाहीये. आणि आम्ही 10,000 कोटी रुपये खर्च करून 32 माळ्याचं नवीन भवन रेमंड सिंगाण्याच्या अमेनिटी भूखंडवर बांधतोय. आणि त्याच्यातून महाराष्ट्राबाहेर कंपनी येते, हैदराबादवरून. KMV नावाची कंपनी, ते कोणाची आहे? खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खासदार मित्राची कंपनी KVM हे महाराष्ट्रात येते. महाराष्ट्रात उद्योग व्यवसाय करते आणि प्रकल्प घेते. मग आमचा महाराष्ट्रातला ठेकेदार काय बेकार रस्त्यावर फिरायला आहे का? त्याला रोजगार नको का? काय चाललं आहे? केवळ टक्केवारीचा प्रस्ताव आणि निव्वळ भ्रष्टाचार. 3,500 कोटी 5 वर्षामध्ये ऑडिट केलेलं नाही, तांत्रिक परीक्षण केलेलं नाही. विविध विधानसभेत प्रश्न गाजले, गडकरी रंगायत नसून विविध कामांचे प्रस्ताव विधानसभेपर्यंत गाजले. प्रश्न कामगारांच्या सेवेच्या भरतीचे प्रश्न गाजले, पाण्याचा प्रश्न गाजला. काळू डॅम बी
विधानसभेपर्यंत पोचायला लावला, आमदार जितेंद्र आव्हाडांनी पोचवला, राष्ट्रवादी सर्वसेवा आमदार विधानसभेने पोचवला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने मान्य केलं. पण काळू डॅमचं आतून सर्वेक्षण चालू आहे. भविष्यात मुबलक पाणी व्यवस्था ठाणे शहरात नाही आहे, साफ स्वच्छता नाही आहे, घनकचऱ्याचं नियोजन नाही आहे, गटार साफ करायचं नियोजन नाही. फक्त आम्ही 100 कोटीचे घनकचरा ठेकेदारांना टेंडर मागवतो आणि घनकचरा ठेकेदार खोटी बिलं काढतं. कारण कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना साधं मिनिमम वेजेसचं वेतन दिलं जात नाही. मिनिमम वेजेसचं ही परिस्थिती गेल्या आम्ही सेवेत असल्यापासून बघतोय. 95% ठेकेदारी पद्धतीमध्ये गेल्या 2 वर्षापासून प्रभावीपणे बघतो. कोणीतरी घनकचऱ्यातला कचरा आणून महापालिकेच्या गेटवर टाकतो. कुठल्या अधिकाऱ्यावर कारवाई घेत नाही तर त्याचा चार्ज काढला जातो. फक्त निलंबन झालं पाहिजे होतं. फक्त एक रवींद्र शिंदे प्रामाणिकपणे बोलतो म्हणून तो निलंबित होतो. भ्रष्टाचारावर बोलतो, चुकीच्या कामांना आक्षेप घेतो म्हणून तो निलंबित होतो. बाबासाहेब रक्ताचा आहे, भीमरक्ताचा आहे. म्हणून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये मी स्वतःहून महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन पुरस्कृत, स्वतंत्र मजूर कामगार पक्ष पुरस्कृत, भारतीय शेतकरी कामगार पक्षावरती निवडणुकीत 15A अनुसूचित जाती जमातीच्या वर्गामध्ये उभा आहे. पूर्ण झोपडपट्टी पट्टा आहे इंदिरानगर. गेले 25 वर्ष माझ्या हातून तिथे भरपूर कामे झाली. लोक मला घराघरातून ओळखतात, एक कार्यकारी अभियंता म्हणून, अधिकारी म्हणून. अरे साहब, आप कार्यकारी अभियंता है ना? हाँ था, मैं अभी रिटायर्ड हो गया, 1-1.5 साल हो गया, 2 साल होने को आई है. अभी इलेक्शन के लिए खड़ा हो. अरे बाप रे वाह, तो आ जाओ साहब, हम आपको चुन के लेके आएंगे. हे सगळे परप्रांतीय लोक आवर्जून मला भेटायला आले, अनुमोदक दिले, सूचक दिले, फॉर्म भरायला सुकर केलं. म्हणजे आपल्या कार्याची पोचपावती आहे. जे चांगो शिंदेने कामगार क्षेत्रात घडवलं ते रवींद्र शिंदेने अधिकारी म्हणून घडवलं आणि आज लोकप्रतिनिधी भविष्यात मला घडवायचं आहे. आणि गरिबांसाठी रोजगार, कामगारांसाठी रोजगार, झोपडपट्टी सुधारणा, रस्ते वायरिंग, गटारी स्वच्छता, नाले कचरामुक्त, एकही नाला बंदिस्त केला जात नाही. फक्त जाळ्या लावून बंदिस्त कचरामुक्त करायचा आहे. नाले कुठेही बंदिस्त केले जाणार नाहीत, कचरामुक्त केले जाईल. गटारे मुक्त केले. एक एक घरामध्ये पाणी पोचलं पाहिजे, साफ स्वच्छता झाली पाहिजे, रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, मुबलक पाणी पुरवठा पोचला पाहिजे, रस्ते मोठे झाले पाहिजेत, गल्ली सडके मोठी झाली पाहिजेत, चौक सुशोभीकरण झाले पाहिजेत, आरोग्य केंद्र वाढली पाहिजेत. हा सगळा अजेंडा शेतकरी मजूर कामगार पक्षाचा आहे. एस रविराज रवींद्र चांगो शिंदे खटारावर निशाणीवर घेऊन येतोय आणि 15 इंदिरानगर प्रभागामधून येतोय. माझा प्रभाग माझी जबाबदारी. मग त्या प्रभागाची जबाबदारी दत्तक घेऊन मी उचलणार आणि संपूर्ण इंदिरानगर प्रभाग झोपडपट्टी मुक्त करणार. झोपडपट्टी पूर्ण हे तुम्हाला वचन. एक माजी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता म्हणून सेवेत असताना जे करत आलो ते लोकप्रतिनिधी म्हणून करणार. म्हणून मोठ्या भरघोस मताने येणाऱ्या 15 तारखेला निवडणुकीमध्ये मला निवडून द्या. नाही इंदिरानगर परिसराचा विकास केला तर नावाचा रवींद्र शिंदे नाही आणि चांगो शिंदेंचा सुपुत्र नाही, हे तुम्हाला आवर्जून आणि ठणकावून सांगतो. एवढं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.